Good morning, all my dear friends. Today we are going to discuss about 10th Standard English 2.2, The Boy Who Broke the Bank. It is very interesting story which is written by Ruskin Bond. It is next session. In previous session we recite it. In previous session we have discussed about the characters which are given in the story. After that, Nathu and Sitaram, then Srivastava. We have discussed here in the previous session. Today we will cover all points concerned with the story in the today's session. Friends, let's start to the lesson. Is that so? Said Mrs. Srivastava. Well, tell him to come and see me tomorrow. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेले पहा की असं का. मग त्याला म्हणजेच नथुला मला भेटायला उद्याच सांग, म्हणजे उद्याच भेटायला सांग, असं सीतारामकडे त्या चौथ्या घरी असलेली जी महिला होती तिचं नाव आहे श्रीवास्तवा या म्हणाल्या होत्या. त्यानुसार पुढे स्टोरीमध्ये अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड हॉइस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर अँड वेंट हिज वे. आता हॉइस्टेडचा मिनिंग या ठिकाणी रेज्ड हायर पोझिशन असं दिलेलं आहे की असं सांगितलेलं या स्टोरीमध्ये की गिरायकाला आणि त्याच्या मित्राला या दोघांनाही मदत करता आली म्हणून हा जो सीताराम खुश होता आणि तो आपलं जे गाठोडं आहे कपड्याचं ते गाठोडं त्याने आपल्या डोक्यावर घेऊन तो निघू लागला त्या ठिकाणाहून. की मिस्ट्रेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. She gave instruction to the ayya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the Pipalnagar market to make her customary tour of the cloth shop. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे पहा की मिस्ट्रेस श्रीवास्तवा या खरेदीसाठी आता बाहेर पडणार होत्या. म्हणजे त्यांना आता खरेदीसाठी बाहेर जायचं होतं आणि त्यासाठी त्या निघाल्या होत्या. तेव्हा निघताना त्यांनी आयाला म्हणजे बाळाचा सांभाळ करणारी आया तिला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना या ठिकाणी दिल्या आणि त्या सूचनेमध्ये सांगितलं की स्वयंपाकाला दुपारचा जो स्वयंपाक करायचा होता त्या संदर्भात सूचना दिली की तो दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला सांगितलेलं होतं आणि नेहमीचे कपडे जे होते ते कपडे खरेदी करण्यासाठी त्या पिपलनगरच्या बाजारात म्हणजे मार्केटकडे निघाल्या होत्या. मग A large saddy tamarind tree grew at one end of the bazaar. आता सॅडी म्हणजे सावली देणारं असं टॅमॅरिंड म्हणजे चिंचेचे झाड. तर या चिंचेच्या झाडाची झाड एका कोपऱ्याला त्या मार्केटच्या तिथं उगवलेलं होतं. उंच असं झाड होतं जे सावली उन्हाळ्यामध्ये आपल्याला सावलीच्या अत्यंत आवश्यकता भासते त्यावेळेला.
अशा झाडाची मदत आपणास खूप मोठ्या प्रमाणावर होते. मग सांगितल्याप्रमाणे अँड इट वॉज हिअर दॅट मिस्ट्री श्रीवास्तवा फाउंड हर फ्रेंड मिस्ट्री भूषण शेल्टरिंग फ्रॉम द हीट. आणि बाजाराच्या एका टोकाला असलेलं जे चिंचेचं झाड जे होतं त्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. म्हणजे कोणाला? श्रीवास्तवा यांना भेटल्या. आणि पुढे स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे पहा. भूषण वॉज फनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरचीफ. त्यांच्याकडे असलेलं जे मीन्स लॉंग किंवा ज्याला आपण लार्ज म्हणू की जे हँडकरचीफ होतं त्या हँडकरचीफने अशी फनिंग द्यायला म्हणजे वारा घालायला सुरुवात केली म्हणून आपण. पुढे सांगितलेलं आहे की सी कंप्लेंड ऑफ द समर. आणि त्या स्वतःलाच वारा घालत होत्या. आणि त्यावेळेला पिपलनगरच्या इतिहासातील हाच नक्कीच सर्वात कडक उन्हाळा आहे असे त्या वैतागून या ठिकाणी सांगत होत्या. विच सी अफर्म्ड was definitely at hottest in the history of Pipalnagar. She then showed Mistry Srivastava a sample of the cloth. आणि त्याच्यानंतर पुढे त्यांना जे काही समजा खरेदी करायचं होतं ते खरेदी करायचा असलेला एक कापडाचा जो नमुना होता तो श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला. आणि मग पुढची 5 मिनिटे जे कापडाचा रंग मग आता काय सांगितलेलं आहे पहा की देन वॉज डेफिनेटली हॉस्टेड हिज हिस्ट्री ऑफ पिपलनगर. सी देन शोड मिस्ट्री श्रीवास्तवा अ सॅम्पल ऑफ क्लोथ सी वॉज गोईंग टू बाय अँड फॉर 5 मिनिट्स दे डिस्कस्ड इट सेड. मग आता 5 मिनिटे त्यांनी चर्चा केली कशावर? सेड्स, टेक्स्चर अँड डिझाईन. आता त्या कपड्याची जे सेड होता ज्याला आपण रंग म्हणू किंवा पोत किंवा नक्षी याविषयी त्यांनी 5 मिनिट त्या ठिकाणी चर्चा करत होत्या. त्यानंतर सी देन शोड मिस्टर श्रीवास्तवा सॅम्पल ऑफ क्लोथ्स अँड वॉज गोईंग टू बाय अँड फॉर 5 मिनिट्स दे डिस्कस्ड इट सेड टेक्स्चर अँड डिझाईन. हॅव्हिंग एक्झॉस्टेड धिस टॉपिक मिस्टर श्रीवास्तवा सेड डू यू नो माय डिअर that said Govind Ram's bank can't even pay its employees. त्यावेळेला त्या विषयावर बोलून झाल्यानंतर मिस्टर श्रीवास्तवा काय म्हणाल्या पहा. अगं तुला माहीत आहे का की सेठ गोविंदरामची जी बँक आहे ही बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा देऊ शकत नाही म्हणे. अशा पद्धतीची बातमी त्या ठिकाणी सांगितली. असं काय सांगितलं की डू यू नो माय डिअर दॅट सेट गोविंद राम्स बँक कांट इवन पे इट्स एम्प्लॉईज ओनली धिस मॉर्निंग आय हर्ड अ कंप्लेंट फ्रॉम दिअर स्वीपर. म्हणजे आता स्वीपर बॉयकडून मॉर्निंग टाईममध्ये मी ही बातमी ऐकलेली म्हणजे स्वीपर बॉयकडून ही बातमी ऐकलेली ही तक्रार असा झाडूवाला करत होता म्हणून की महिना उलटून गेला पहा की हू हॅझंट रिसीव हिज वॅग्स फॉर ओव्हर अ मंथ. महिना उलटून गेला तरी अजून त्याचा पगार मात्र त्या ठिकाणी त्या बँकेने केलेला नाही, त्याला पगार मिळालेला नाही अशी तक्रार सकाळीच म्हणजे झाडूवाला करत होता असं कोण? मिस्ट्रेस श्रीवास्तवा या ठिकाणी म्हणाल्या. सर्वांनी पेज नंबर 50 वर पहा. पेज नंबर 50. सर्वांना माझा आवाज ऐकू येतो? हॅलो. ओके. तर पुढे आपण या ठिकाणी कंटिन्यू करूयात ही स्टोरी. पेज नंबर 50. ऑल ऑफ यू सी, बी केअरफुली each and every sentence which are very valuable, important to
learn the story. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in bad way. None of the others could be getting paid either. मग असे या ठिकाणी सांगितलेले की शॉकिंग शॉकिंग म्हणजे अरे बापरे, त्या झाडूवाल्याचा पगार जर समजा या ठिकाणी ती बँक देऊ शकत नाही, तर याचा अर्थ असा आहे की आता बँकेची परिस्थिती खूपच वाईट झालेली आहे किंवा बिकट झालेली दिसते, असं या ठिकाणी चर्चा झाली. बाकीच्यांनाही पगार मिळत असेल असं वाटत नाही, असं या ठिकाणी श्रीमती भूषण म्हणाल्या होत्या. मग पुढे सी लेफ्ट मिस्ट्रीज श्रीवास्तवा ॲट द टॅमॅरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग in front of Kamal Kishore's photography shop taking with the owner. पहा आता जे चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवा हे निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यासाठी त्या निघाल्या होत्या. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर, म्हणजे कोण, श्रीवास्तवा यांचे पती हे कमल किशोर यांच्या फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी म्हणजे गप्पा मारत बसलेले होते, असं या ठिकाणी मिस्ट्रेस श्रीवास्तवा म्हणाल्या. पुढे सो देअर यू आर क्राईड मिस्ट्रेस भूषण, आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन आवर, व्हेअर डिड यू डिसअपियर म्हणजे दिसेनासे होणे. तर तुम्ही इथे बसला आहात. तर श्रीमती भूषण या ठिकाणी उद्गारल्या, अहो 1 तास झाला मी तुम्हाला सगळीकडे शोधते आहे, कुठे गायब झाला होतात. आता डिसअपियर म्हणजे गायब होणे किंवा दिसेनासे होणे म्हणून आपण, असं या ठिकाणी मिस्ट्रेस भूषण म्हणाल्या. पुढे नाव वेअर रिप्लाइड मिस्टर भूषण, हॅव यू रिमेन्ड स्टेशनरी इन वन शॉप, आय माइट हॅव फाउंड यू, बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन द फ्लावर गार्डन. मिस्टर भूषण या ठिकाणी म्हणाले की मी कुठेही गेलेलो नव्हतो, तू एका दुकानामध्ये थोडेच खरेदी करत होतीस किंवा स्थिर असू शकतेस, तर मी तुला शोधू शकलो असतो, पण तू एका ठिकाणी खरेदी करते का, नाही. म्हणून या ठिकाणी पण तू कशी, म्हणजे तू फुलांच्या बाग जी असते त्या फुलांच्या बागेमध्ये तुम्ही मधमाशी पाहिलेली असेल, तर ती मधमाशी काय करते, एका फुलावरून दुसऱ्या फुलावर अशा पद्धतीने ते प्रवास करते. म्हणजे या ठिकाणी श्रीमती यांना असं म्हणायचं आहे, मिस्टर श्रीवास्तवा यांना, की त्यांची पत्नी म्हणजे मिस्ट्रेस भूषण या एका दुकानात खरेदी करत नाही, ते एका दुकानातून दुसऱ्या दुकानात, दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात, अशा पद्धतीने मधमाशीसारखी त्या खरेदी करतात. म्हणजे मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जातात. जसं मधमाशी फुलावर एका फुलावरून दुसऱ्या फुलावर अशी जाते, त्याप्रमाणे तू एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जाते, असं या ठिकाणी कोण, मिस्टर भूषण हे तक्रार करतात. कोणाविषयी, त्यांच्या पत्नीविषयी, म्हणजेच मिस्ट्रेस भूषणविषयी. त्यावेळेला डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग म्हणजे द हीट इज ट्राईंग इनफ, आय डोंट नो व्हॉट हॅपनिंग टू पीपल नगर, इव्हन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. आता बँकरप्टचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे, विदाउट इनफ मनी टू पे व्हॉट यू ओन फायनान्शियली रुईन. म्हणजेच या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की उगीच कुरकुर या ठिकाणी करू नका. हां, 1 मिनिट. हां, काय सांगितले, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग म्हणजे ग्रम्बलिंगचा अर्थ आहे कुरकुर करणे. म्हणजे ग्रम्बलिंग करू नका म्हणजेच कुरकुर करू नका, असं कोण म्हणालं,
कोण म्हणालं? मिस्ट्रेस भूषण. कोणाला म्हणाल्या? आपल्या पतीला, आहे की नाही? मग आधीच या ठिकाणी उकाड्याने हैराण, म्हणजे गरमीमुळे म्हणा या ठिकाणी हैराण केलंय, आणि पिपलनगरमध्ये काय चाललंय हे कुणास या ठिकाणी ठाऊक नाही. बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे असे म्हणे. म्हणजे या ठिकाणी चर्चा झाली की काय म्हणालात. आता पुढे काय सांगितलं पहा. व्हॉट इज दॅट, म्हणजे काय म्हणालात? सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली. विच बँक. आता पहा की कमल किशोर ताडकन आपल्या बसलेल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले आणि म्हणाले, काय म्हणालात? कोणती बँक? व्हाय, द पीपल नगर ऑफकोर्स, बँक ऑफकोर्स. आय हर्ड हिअर दे हॅव स्टॉप्ड पेईंग एम्प्लॉईज. डोंट टेल मी यू हॅव अन अकाउंट देअर. मिस्टर किशोर. काय सांगितलं या ठिकाणी? अर्थातच पहा, वाय द पीपल नगर बँक ऑफकोर्स, म्हणजे अर्थातच असं म्हणता येईल की पीपल नगरचीच बँक. असं या ठिकाणी मी ऐकलंय की ती बँक तेथील कर्मचाऱ्यांचा पगार देणं त्या बँकेनं बंद केलेलं आहे. किशोर भाऊ, तुमचं खातं आहे की काय तिथे? कारण किशोर भाऊ एवढे ताडकन त्या बसलेल्या खुर्चीवरून उठून उभे राहिले म्हणून असं मिस्ट्रेस भूषण म्हणाल्या की नो, बट माय नेबर हॅज. माझं नाही आहे, परंतु माझ्या शेजारी राहणारे जे आहेत त्यांचं मात्र या ठिकाणी बँकेमध्ये खातं आहे असं त्या म्हणाल्या. पुढे ही एक्सक्लेम्ड अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पोर्शन partition to the keeper of the barber shop next door. Deep Chand, have you heard this latest? The People Nagar Bank is about to collapse. Collapse चा अर्थ आहे बंद पडणे किंवा नाहीसे होणे. You would better get your money out as soon as you can. म्हणजे या ठिकाणी की माझ्या शेजारचं खातं या ठिकाणी आहे या बँकेमध्ये, परंतु ते उद्गारले आणि मधल्या ज्या भिंतीपलीकडच्या न्हाव्याचं दुकान होतं त्या दुकान मालकाला त्यांनी हाक मारल्या किंवा हाक दिली. दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? त्यावेळेला ते काय म्हणाले की दीपचंद, ताजी बातमी ऐकलीस का? पीपल नगर बँक बंद होणार आहे म्हणे. लवकरात लवकर तुझे पैसे काढून घे. अशी बातमी, म्हणजे अफवा, ज्याला आपण या ठिकाणी र्युमर म्हणू, हे कसं स्प्रेड होतं किंवा हे पसरतं याविषयी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मित्रांनो ही जी स्टोरी आहे ही स्टोरी आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण, ज्याला आपण म्हणू, अशी स्टोरी आहे. कदाचित याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, म्हणून आपण याचा पुन्हा पुन्हा वाचन करून एक एक शब्द व्यवस्थित पाठांतर करून आपण याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ॲन्सर लिहित असताना आपल्याला डिफिकल्टी फेस करण्याची गरज पडणार नाही. नाही तर मग अभ्यास नाही केला तर निश्चितच आपल्याला याचे ॲन्सर्स जे आहेत हे ॲन्सर्स आपल्याला लिहायला अडचणी येऊ शकतात. म्हणून मित्रांनो, आपण आपलं टेक्स्ट बुक, त्याचबरोबर गाईड, ई लर्निंगच्या माध्यमातून जे व्हिडिओज तयार आहेत यूट्यूबवरील, ते व्हिडिओज दीक्षा ॲप आणि ब्रिज कोर्समधील ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या ॲक्टिव्हिटीज या बेसवर बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत, त्यामुळे आपल्याला त्या ॲक्टिव्हिटी सोडवता येणं शक्य होऊ शकतं. तर याच्या साह्याने आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर आपले जे वर्कबुक आहेत हे वर्कबुक आपण सर्वांनी कंप्लीट करून ठेवायचे आहेत. जिथपर्यंतचा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत
किंवा जिथपर्यंत आपला भाग झालेला आहे तिथपर्यंत आपले ज्या वर्कबुक आहेत ते वर्कबुक आपण सर्वांनी कंप्लीट करून ठेवायचे आहेत. हां बोल नेहा. वर्कबुकमध्ये फक्त आपण काय करायचं, त्याचा जे क्लासवर्क असतं ना ते क्लासवर्क पूर्ण होतो, त्याच्यावरील सर्व प्रश्न सोडवले जातात वर्कबुकमध्ये, कळालं. आणि नाही, वहीमध्ये नाही लिहायचं. वहीमध्ये फक्त काय येईल, आपला इतर ॲक्टिव्हिटी आणि होमवर्कची एक वही असेल. तर होमवर्क आपले 3 झालेले आहेत. आणि ते 3 होमवर्क एवढं साहित्य जे आहे ते आपलं रेडी ठेवायचे. टेस्ट पेपर, वर्कबुक आणि होमवर्कची नोटबुक, एवढं साहित्य आपलं रेडी ठेवायचे. ओके, समजलं. तर मित्रांनो,